नमस्कार, माधवीज प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। आज आहे शुक्रवारी संध्याकाळची वेळ आहे इथं आणि शुक्रवारच्या दिवशी मी छोटासा ब्लॉग बनवत होते। त्या दिवसापासून सुरुवात केलेली होती ब्लॉगची। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। सगळ्यांच्या घरी घटस्थापना झालेलीच असणार आहे आणि सगळ्यांचे उपवास देखील चालू असणार आहेत। उपवास जरी असले तरी मस्त असं हेल्दी खा। हेल्दी देखील खूप पदार्थ आहेत, जास्त ऑइली खाण्याचं टाळा। आणि माझ्याकडे 5 दिवसाचे घट आहेत। मी आत्ताच नाही घटस्थापना करत, ते मी नंतर तुम्हाला पुढं सांगेन। पण त्याआधी घटस्थापना करण्याच्या अगोदर ना दुसऱ्या दिवशी म्हणजे हा शुक्रवारचा ब्लॉग आहे आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी सत्यनारायणची पूजा आहे माझ्या घरी। मग त्याचीच थोडीफार तयारी पण चालू होती, म्हणून पूजेचे जेही काही भांडे लागणार आहेत ते सगळे मी आत्ताच क्लीन करून ठेवले। उद्या नाहीतर परत खूप उशीर होतो स्वयंपाक पूजा वगैरे सगळं, म्हणून त्यासाठी सगळे देवाचे भांडे आत्ताच क्लीन करून घेतले आणि किचनमधलं गॅस ते सुद्धा आत्ताच क्लीन करून घेत होते। माझ्या घरात म्हणजे पहिल्यापासून अशीच पद्धत आहे, सासूबाई अशाच करत होते की दसऱ्याच्या वेळेस कसं पूर्ण घर स्वच्छ झालेलं असतं ना, आपलं पूर्ण स्वच्छ झालेलं असल्यामुळे मग पहिल्यांदा घर सगळं स्वच्छ असतं म्हणून अगोदर आम्ही सत्यनारायणची पूजा करतो आणि त्यानंतर मग घट घालतो। आणि माझ्या घरी 5 दिवसाचे घट घालतात, म्हणजे तुमची जेव्हा चौथी माळ असते तेव्हा त्या दिवशी मी घट घालते। मग मी आता शुक्रवारपासून ब्लॉग चालू केलेला आहे। शनिवारी सत्यनारायणची पूजा होणार आणि सोमवारी घट घालणार मी, म्हणजे बरोबर शुक्रवारी परड्या भरायच्या असतात ना आणि शनिवारी दसरा आहे, तर शुक्रवारी बरोबर 5 दिवस होतात माझ्या घटांना। इथं पाहतात रात्री पूर्ण मी किचन ओटा क्लीन करून ठेवले, म्हणजे सकाळी पटपट माझी कामं होऊन जातील। काही सकाळसाठी अजिबात काही काम ठेवलंच नाही। आता इथं दुसऱ्या दिवशी सकाळचं शूट करत होते मी, पण स्वयंपाकाची वगैरे तयारी पण करण्याच्या अगोदर वैष्णवीचा डबा देखील करून द्यायचा होता मला। बाहेरचं मी झाडून सडा मारून आले, फक्त झाडून काढून पाणी मारून। पाऊस इतका जोरात चालू होता, कंटिन्यू पाऊस चालू होता। मग रांगोळी काढण्याचं तसंच थांबले, नंतर काढता येईल म्हणलं रांगोळी। मग पहिल्यांदा किचनमध्ये येऊन ना सगळं स्वच्छ झाल्यानंतर एका साईडला बटाटे ठेवले होते उकडण्यासाठी, एका साईडला डाळ ठेवलेली होती। तसेच ते झालं की पीठ मळत होते, त्यानंतर बटाट्याची भाजी बनवली होती। थोडासा पाऊस उघडला ना त्यानंतर मग मी रांगोळी काढायला आलेले होते बाहेर। असं काहीतरी पूजा पुनस्कार असले की नाही घरात एकदम मस्त वातावरण असतं, एकदम असं प्रसन्न झाल्यासारखं वाटतं। दररोज देखील आपलं असतंच रांगोळी वगैरे, पण असं पूजा पुनस्काराच्या दिवशी एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी असते आपल्या घरामध्ये। इथं आता सगळं झालेलं होतं स्वयंपाकाचं वगैरे, नंतर शिरा बनवायचा राहिलेला होता। यावेळेपर्यंत ते ब्राह्मण देखील येणार होते पूजेसाठी, मग मी शिरा बनवत होते सत्यनारायणच्या प्रसादासाठी। प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धती आहेत नाही का, एकच सण असतो पण प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन केलेलं जातं। माझ्याकडे पण तसंच आहे। तर म्हणजे मी महाराष्ट्रातली, त्यानंतर लग्न करून मी कर्नाटकमध्ये आले आणि माझ्या सासूबाई आंध्र प्रदेशमधल्या होत्या। त्याच्यामुळं माझ्या घरात एकदम असं मिक्स कल्चर असल्यासारखं झालेलं आहे आणि अगदी मिक्स भाषा देखील मिक्सच असते सगळी, असं होतं माझं। आणि हजबंड देखील खूप जास्त वर्ष मुंबईमध्ये जॉबला असल्यामुळं ना म्हणजे पूर्ण सगळ्याच भाषा मिक्सच आहेत, हिंदी वगैरे सगळंच असं होतं। आणि मुली इंग्लिश मिडियमला असल्यामुळे ती देखील भाषा थोडीफार मिक्स असं होतं। पूर्ण कॉकटेल झालेलं आहे माझ्या घरात पूर्ण सगळ्या कल्चरचं। इथं वैभवी देखील मला थोडीशी मदत करत होती मंदिर वगैरे सजवण्यासाठी। प्रसादाचा शिरा इथं बनवून तयार झालेला होता। त्यानंतर ब्राह्मण आलेलेच होते पूजा करायला, त्यांची तिकडं पूजा चालू होती। तोपर्यंत मला भजी आणि पापड वगैरे पण बनवायचे होते, तेच बनवत होते मी। आय होप की तुम्हाला आजचा आपला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा मग अशाच छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। आणि ही माझी छोटीशी पूजा, पण थोडीशी वैभवीने शूट केलेलं असल्यामुळे थोडा कॅमेरा हललेला आहे। आता इथं मी 5 कुमारिकांनाही जेवायला बोलवलेलं होतं, त्यांच्यासाठी जेवणाची तयारी करत होते। जेवणामध्ये बनवलेलं होतं चपाती, बटाट्याची भाजी सरभरीत, त्यानंतर शेवग्याची शेंग, भात, भजी, पालकचे पापड, शिरा आणि कोशिंबीर बनवलेली होती जेवणामध्ये।